पोलीस ठाण्यामध्ये आपल्याकडून गेल्या म्हणजे काही दिवसापूर्वी एक तक्रार दाखल करण्यात आली, ज्यामध्ये 1,60,00,000 आणि 500 रुपयाची नोंद आहे. म्हणजे आपल्याकडून आर्थिक फसवणूक करण्यात आली असा एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एक वाडा तालुक्यातील नामांकित उद्योजक आहे, त्याच्या संदर्भात आपण तक्रार दाखल केली. नेमकी काय प्रकरण आहे आणि का आपण तक्रार दाखल केली या संदर्भात जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. माझं नाव प्रतीक्षा प्रवीण जाधव आणि 2024 मध्ये 15 नोव्हेंबर 2024 ला आम्हाला एक फोन आला की किरण गोपाळ पाटील यांचा, किरण भाऊ. तर माझ्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं की कुठे आहे, तर म्हणे मी घरी आहे. तर ते लगेच बोले मी खालीच आहे, म्हणजे ते ऑलरेडी तयारीतच होते. मग ते खाली होते तर ते बोले मग वरती येतो. आले वरती, सोबत काही लोक होते त्यांच्या. मग त्यांनी एक आम्हाला प्लॅन समजून सांगितला की असं असं आहे. पण आमचा त्याच्यावर विश्वास नव्हता, कारण कसं अशा खूप साऱ्या कंपन्या येतात मार्केटमध्ये आणि खूप जणांची अशी फसवणूक झालेली आपण ऐकून होतो. तर आम्ही बोललो की असं काही आम्हाला करायचं नाहीये. तर म्हणजे हे खूप छान आहे, मी याची खूप चांगला अभ्यास केलेला आहे, मी सगळं बघितलेलं आहे, तुम्ही बिंदास करा. म्हणून मग माझ्या मिस्टरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांची ओळख 25 वर्षापासूनची होती. ते बोलले की आपण नुसतं ट्राय तर करूया, असं झालं. आणि मग आम्ही त्यांच्याकडे काही पैसे, त्यांनी आम्हाला सांगितलं की महिन्याला 5 ते 6% परतावा मिळेल. मग ते बोलले करून बघूया. मग त्यांनी काही पैसे त्यांच्याकडे गुंतवले आणि मग त्यांनी त्यांच्या किरण ॲग्रो सेंटरमध्ये आम्हाला तिथे बोलवलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगितलं. आणि या पद्धतीने असं करता करता त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही जर केलंय आणि हे खूप चांगले का, कसं असतं सर्वसामान्य माणूस काय विचार करतो की ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत की मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न किंवा आपल्या काही गरजा असतात, तर याच्यामध्ये थोडे हे जास्त नाही, 5 ते 6% म्हणजे किती, 5 ते 6,000 रुपये. याच्याने काय माणूस करोडपती बनत नसतो. पण एक प्रत्येकाला असं वाटतं का 5-6,000 रुपये आले तर माझा घर खर्च थोडाफार चांगला चालेल, म्हणून आम्ही या उद्देशाने त्यांच्यावर थोडासा बघा, चला 5,000 रुपये आले तरी काहीतरी खर्च आपल्या घरातला निघून जाईल. आणि मग या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मग ते आम्हाला बोलले की हे खूप छान आहे, मी याचा खूप चांगला स्टडी केला. आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण एकच की ते आपल्या एरियातील किंवा आपल्या तालुक्यातील एक मोठे उद्योजक आहेत. मोठे, मी माझ्या मिस्टरांना बोलली पण की कारण मी त्यांना कधी बघितलं नव्हतं, माझी त्यांची काही चांगली ओळख नव्हती, फक्त मी नाव ऐकून होती. तर मी यांना बोलली की या म्हणजे आपण जास्त चांगला विश्वास नाही ठेवूया त्यांच्यावर. तर हे बोलले तुला माहितीये का तो कसा माणूस आहे, तो खूप मोठा माणूस आहे, तो तसा माणूस नाहीये, आपण त्याच्यावर डोळेच आपण विश्वास ठेवू शकतो. याच्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना किंवा आम्ही ज्या मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत होतो तर तिथे आमचे काही नेटवर्कर होते, म्हणजे आमचे साथीदार होते जे आमच्यासोबत काम करत होते, तर त्यांनाही तुम्ही सांगा. मग आम्ही त्यांनाही बोलून घेतलं आणि त्यांनाही सांगितलं. आता प्रत्येक, जसं मगाशी बोलल्याप्रमाणे, प्रत्येक माणसाला वाटतं 5-6 हजार आले तर काहीतरी खर्च वागेल. मग त्यांनाही असं वाटलं की आपण हे करायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी हे केलं. असं करता करता ऍक्च्युअली ते मध्ये मध्ये थोडंसं त्यांचं चेंज होत होतं. आम्ही वारंवार त्यांना समजावत होतो की आम्हाला भीती वाटते, कारण आम्ही असं कधी केलेलं नाहीये. तर ते बोलले तुम्ही कंपनीला बघूच नका, तुम्ही कंपनीला बघू नका, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. कारण आमच्यासाठी कंपनी फक्त किरण पाटीलच होते, आम्ही कंपनीला ओळखत नव्हतं, आम्हाला कोणीच माहित नव्हतं. आम्ही त्यांच्यावर, कारण त्यांनी बोलले का तुम्ही अजिबात घाबरू नका, मला तर वेळोवेळी समजायचे, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सगळ्या पैशाची जबाबदारी आमची, तुमच्या लोकांच्या पैशाची जबाबदारी आमची, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. कारण मी इथे बसलेलो आहे, मी इथेच बसलेलो आहे, मी कुठे गेलोय का, माझं घर इथे, माझं दुकान इथे, माझं गोडाऊन इथे, असं ते मला सांगत होते. नेहमी आम्हाला तेच सांगत होते सगळ्यांना. आणि हे आम्हालाच नाही तर ज्यांनी त्यांच्यावर विश्वास, म्हणजे ज्या लोकांना आम्ही बोलवलं ते सगळे लोक त्यांना ओळखत होते. ह्या लोकांनी पण त्यांच्यावर विश्वास ठेवला. सगळ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय काळजी करू नका, मी इथे बसलोय. आणि कसं असतंय, शेवटी माणूस काय विचार करतो की हे खूप मोठे उद्योगपती आहेत, किंवा ते आम्हाला बोलले माझी 100-200 करोडची प्रॉपर्टी आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मग एक गरीब माणूस काय विचार करतो का चला एवढा मोठा माणूस आहे, तो काय आपल्याला फसवणार नाही, हा एक विश्वासाचा भाग होता. पण आज त्यांनी आमच्या विश्वासाला तडा घालवली. एवढंच करून ते थांबले नाही, तर आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत होतो तिथे आम्हाला त्यांनी रिझाईन करायला सांगितलं. म्हणजे जे आमचं इन्कम चालू होतं ते पण स्टॉप झालं आणि हे 6-7 महिन्यांनी हेही बंद झालं. ते काय परतावा बिरतावा तो काही विषय आलाच नाही आणि जे येत होतं ते मोबाईलमध्येच होतं, ते कधी विड्रॉ झालंच नाही. त्याच्यामुळे पूर्ण आमची फसवणूक झालेली आमची आणि आमच्या लोकांची. बरं, एवढं करून आम्ही असं नाही का आम्ही थांबलो, आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक यांना मध्यस्थी टाकून आपला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी, तर त्यांनी असंच एका आम्ही म्हणजे राजकीय याच्याकडून त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला. तर खूप साऱ्या व्हिडिओ वगैरे व्हायरल झाल्या. त्या व्हिडिओ आम्ही नव्हत्या व्हायरल केल्या, ह्या व्हिडिओ त्यांच्या म्हणजे समाजाच्या लोकांनी म्हणा किंवा दुसऱ्या लोकांनी त्या व्हायरल केल्या होत्या. तर तो त्यांना थोडासा राग होता. मग काय ते मला बोलले की 31 मार्च पर्यंत आपले पैसे येऊन जातील.
मग आम्ही बोललो ठीक आहे 31 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू. मग 31 तारखेपर्यंत आम्ही वाटही बघितली आणि 31 तारखेला त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की पैसे आलेले आहेत. बरं ते लोकांना तर सांगितलंच, पण आम्हालाही सांगितलं की पैसे आले. तुम्ही स्वतः फोन केला, म्हटलं भाऊ असंच आहे, पैसे तुम्ही बोलले होते 31 तारखेला येणार आहेत, मग हे आले का? तर बोलले ते पैसे आले. म्हटलं मग कधी येऊ घ्यायला? तर म्हणे कधी या. मग तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मी पैसे देईन तुम्हाला, पण तुम्ही माझी जी बदनामी केली ना, तर तुम्हाला आमची माफी मागायला लागेल. त्यांनी असं नाही का माफीचा व्हिडिओ मला हे करून द्यायला लागेल, तुम्हाला बनवून द्यायला लागेल, मगच मी तुम्हाला पैसे देईन. तर मी बोलली का ठीक आहे. माझे मिस्टर आणि आम्ही दोघंही बोललो की ठीक आहे चालेल, म्हणजे जर गरीब लोकांचे जर पैसे मिळत असतील ना, तर आम्ही तुझ्या पाया पडून माफी मागायला तयार आहोत. आम्ही असं त्यांना सांगितलं. आम्ही बोललो, दोघं पण आम्ही बोललो की एका साईडला पैसे ठेवायचे, दुसऱ्या साईडला तुम्हाला जे पाहिजे ती व्हिडिओ तुम्ही बनवून घ्यायची. आम्ही इतकं पण तयार होतो, कारण आपला त्यांचा काय वैर नाहीये, ते काय आमचे दुश्मन नाहीयेत. आमची एकच इच्छा आहे की आमच्या लोकांचे, गरीब लोक आहेत, रिटायर पर्सन आहेत, काही खूप म्हणजे कोणी व्याजाने घेतले, कोणी सोनं गहाण ठेवून घेतले, त्यांचे पैसे मिळावे हीच आमची अपेक्षा आहे. पण ते काही समजावले नाही. मग त्याच्यानंतर 31 मार्च, 1 एप्रिल, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, आज ऑगस्ट चालू आहे, तिथपर्यंत 6 महिन्यानंतर तिथून त्यांनी आमचा कॉल उचलणं बंद केलं, आमच्याशी कॉन्टॅक्ट करणं सोडून दिलं. आणि त्यांनी आम्हाला काही लोकांकडे निरोपही पाठवला का आता तुम्ही म्हणजे तुमचे पैसे विसरून जा, म्हणून आता मी काही देणार नाही. मग त्याच्यामुळे अशा वेळेस आता जसं आम्ही दोघं जण आहोत, आज आम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. तर जर आमच्या घरात काही कुठल्याही रुपयाचं इन्कम येत नाही, काहीच आता काम धंद्याचे आमच्याकडे हे नाहीये, मग अशा वेळेस आणि अजून बरं हे करून ते थांबलेले नव्हते, तर त्यांचं काही ना काही चालूच होतं. म्हणजे काय बोलतात, हा जर निर्डावलेला गुन्हेगार आहे, हा राज रोज फिरतो, एवढ्या लोकांना फसवून जर ते थांबलेले नाहीयेत, तर यांचं अजून ते त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कंपनीमध्ये काम करणं चालू आहे, याचा अर्थ त्यांना ती सवय लागली आहे. या अशा प्रकारच्या गुन्ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आमच्यासारखी सर्वसामान्य जे लोकांना ते फसवतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि कसं असतं म्हणजे पोलिसांना बघा का, पोलीस स्टेशनला जायला सगळे लोक घाबरतात, गरीब लोक, त्यांना असं वाटतं खूप सारे पैसे लागतात, बरोबर ना. तर हे पैसे असं त्यांना वाटते म्हणून सगळेजण घाबरतात का तिथे नाही जायला पाहिजे. पण कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. अन्याय असं बोललं जातं का अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त त्याच्यापेक्षा गुन्हेगार असतो. तर मग भीती सुद्धा दाखवली होती त्यांनी आम्हाला का जर तुम्ही पोलिसांकडे गेले तर तुमचे पैसे मिळणार नाही. मग प्रत्येक जण विचार होतो आपण नको करायला. पण आम्ही असा विचार केला 6 महिने, असं नाही का आम्ही त्यांना वेळ नाही दिला, आम्ही त्यांना पूर्ण 1 वर्षाचा वेळ दिला. पण त्यांनी काय आमची बाजू समजूनही नाही घेतली आणि कधी त्यांनी आम्हाला समजलंही नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर ही ऍक्शन किंवा हा अर्ज करणं भाग झालं. बाकी याच्या मागचा उद्देश काय नाही. आज पण आमची तीच हे आहे की आमच्या गरीब लोकांचे पैसे त्यांनी आम्हाला द्यावे. बाकी आमचा दुसरा काहीच मुद्दा नाही. आपण ज्या मार्केटिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते त्या कंपनीची कार्यपद्धती कशी होती, काय सांगाल? त्या कंपनीची कार्यपद्धती म्हणजे त्यांनी आम्हाला एक लिंक दिली होती मोबाईलद्वारे आणि ती लिंक मधून एक ॲप्लिकेशन ओपन होत होतं आणि त्या ॲप्लिकेशनच्या द्वारे हे सगळं चालत होतं. पण ज्यावेळेस आम्हाला समजलं की शुद्ध फसवणूक झालेली आहे, त्यावेळेस आम्ही काही टेक्निकल लोकांना ते ॲप्लिकेशन्स वगैरे दाखवलं. तर ते जे डॉलर्स यायचे त्याच्यामध्ये ते बोलत होते की 5-6% जो परतावा डॉलर्सने येणार, तर तो सगळं म्हणजे व्हर्च्युअल होते ते. कारण व्हर्च्युअल कोणते असतात आणि ओरिजिनल कोणते असतात, अभ्यास नसल्यामुळं आम्हाला काहीच समजलं नाही. पण जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही भरपूर वेळा सांगितलं की हे सगळं वारंवार चेंज होत आहे, तर त्यावेळेस मला किरण एकच शब्द बोलायचा की हे सगळं अपडेटला गेलेलं आहे आणि तू कशाला काळजी करतो, काही जरी झालं तरी मी शब्द दिलेला आहे. छातीवरती हात ठेवून प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे आता आपले काका लोक पण आहेत, हे पण गावकरी आपले आहेत, यांना सुद्धा त्यांनी विश्वास दिला होता प्रत्येकाला, एकूण एक व्यक्तीला, का मी आहे ना, मी इथे बसलोय ना, तुम्ही कंपनीकडे बघू नका. काही उद्या सकाळचं झालं, कंपनी बंद पडली, मी पुरुषमध्ये माझी 22 कोटीची प्रॉपर्टी आहे ती विकील आणि तुमचे पैसे देईल. हा अतिशय म्हणजे दृढ याच्याने त्यांनी मला म्हणजे विश्वास दिला होता. आणि त्या विश्वासाला लागूनच आणि म्हणतात ना की बाबा विश्वास तर ठेवायलाच पाहिजे, विश्वासावरती ही दुनिया कायम आहे. आणि मैत्री चांगली 25 वर्षाची आहे, जसं मॅडमनी सांगितलं, मिसेसनी माझ्या, की एवढ्या वर्षापासूनची मैत्री आहे. तर त्या अनुषंगाने विश्वास तर ठेवणं भागच होता. आणि 2 पैसे आले पाहिजेत, किंवा जशी ही रिटायरमेंट लोक आहेत त्यांना काहीच काम नाहीये, तर बाबा बँकेमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा जर इथे दिले तर महिन्याला 5-6% परतावा मिळेल तर घरदार चालेल. त्याच्या पाठीमागचा उद्देश की काही करोडपती होऊन BMW घेऊन किंवा बंगले वगैरे बांधायचे नव्हते, बस शिक्षण मुलांचं आणि होईल. पण त्या आयडी मध्ये काही तथ्य नव्हतं, कुठल्याही प्रकारचा परतावा वगैरे मिळत नव्हता, ते फक्त डॉलर त्या मोबाईलमध्येच फिरायचे, म्हणजे शुद्ध फसवणूक होती ही. काय कंपनीचं नाव काय होतं? कंपनीचं नाव ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस बोटप्रो कंपनीचं नाव होतं. अगदी 2 महिन्यामध्ये तिचं नाव झालं बोट अल्फा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे खूप सारा
म्हणजे अकाउंट्स वाढले, त्याच्यामुळे मग लोड आल्यामुळे, सिस्टमवरती लोड आल्यामुळे कंपनीला हे नाव थोडंसं चेंज करावं लागलं. त्याच्यानंतर मग बोट प्रो नंतर मग त्यांनी बोट अल्फा आणली. बोट अल्फा नंतर पुन्हा आम्हाला सांगितलं की काही कारणास्तव आपल्याला गव्हर्नमेंटनी काही परमिशन्स दिलेले आहेत, तर आपण खूप वर्षा लेवलला गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता कंपनीचं नाव आणि आपलं स्वतःचं एक अकाउंट येत आहे. त्याच्यानंतर एक हाऊस येतोय, त्याच्यामधून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे. पण आता याच्यामध्ये जास्त लोक फसण्याचं कारण एक गोष्ट झाली की ज्यांनी कोणी 1 लाख कोणी 2 लाख रुपयाचे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केले, त्यानंतर त्यांनी नवीन जो ऍप्लिकेशन आला ज्याला म्हणतात की क्रॉस मार्केट, त्या क्रॉस मार्केटमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर परतावा घ्यायचा असेल तर तुम्हाला जे पहिले जे पैसे तुम्ही ठेवलेले आहेत तेवढेच पैसे तुम्हाला भरावे लागतील आणि त्याच्यानंतरच हे पैसे तुमचे निघणार. कारण आम्ही कंप्लेंट करायला लागलो की आम्हाला परतावा नाही पाहिजे, आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला आमचे पैसे सगळ्या लोकांचे पाहिजे. साधारण किती गुंतवणूक केली असेल? साधारण गुंतवणूक माझी स्वतःची जवळजवळ 15-17 लाख रुपये माझी स्वतःची गुंतवणूक आहे. आणि त्याच्यानंतर मग काही सहकारी आहेत, काही मित्रमंडळी आहेत, यांची सुद्धा त्याच्यामध्ये अशी एकंदरीत जर आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं, माझ्याकडे असलेला सगळा म्हणजे पुरावे किंवा सगळ्या आयडीज वगैरे जर पकडल्या तर ही जवळजवळ 2,90,00,000 रुपयाची म्हणजे फक्त आमच्याच माध्यमातली म्हणजे ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु आज खूप सारे लोकांचे फोन येतात मला, खूप सारे लोकांचे इन्व्हेस्टमेंट आहेत, पण ते मोठी काही लोक आहेत ते बोलायला बघत नाही. राजकीय क्षेत्रातले काही लोक आहेत ते बोलायला बघत नाही. त्यांच्याही खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या सुद्धा खूप. हे एकंदरीत एक मी अधिकारी मागे एका अधिकाऱ्याच्या तोंडून ऐकलं, त्या सगळे अधिकारी जे आहेत कृषीमधले वगैरे यांची पण जवळजवळ 80 लाखाच्या आसपास अमाऊंट आहे. असं एकंदरीत जर आपण जर सगळा जर म्हणजे पाठपुरावा करून जर सगळं जर काढलं तर ही 5-6 कोटीच्या पुढची रक्कम म्हणजे आमच्या अंदाजे जाऊ शकते. साधारणतः आता तुम्ही किती लोकांनी तक्रार दाखल केलेली आहे? आम्ही आता जवळजवळ 300च्या आसपास म्हणजे मेन त्याच्यामध्ये आम्ही आणि आमच्या सोबत 12 ते 13 मेन लोक आहेत आणि यांच्या माध्यमातून जवळजवळ 200-300 लोकांची ही तक्रार आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की जो 5% किंवा 6% जो परतावा येतो त्याच्यामध्ये खूप मोठं इंटरेस्ट नव्हतं, पण त्यांनी प्रत्येकाला ज्या पद्धतीने म्हणजे मॅनिप्युलेट केलं की हे जर तुम्ही 1 लाखाची जर गुंतवणूक जर केली तर जसं बिटकॉइन आहेत, इथेरियम कॉइन आहेत, हे वेगवेगळे जसे मार्केटमध्ये गोल्ड कॉइन आहेत, तर हे जे कॉइन आहेत याचे रेट वाढत असतात. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला गुगलमध्ये दाखवलं की आपल्याकडे पण TLC कॉइन आहेत, तर एक कॉइनची प्राइस जवळजवळ त्यांनी आम्हाला त्यावेळेस 10,600 आणि समथिंग काहीतरी प्राइस होती. पण हा TLC जो 2 आहे तो येणार आहे 2027 पर्यंत. याची किंमत जवळजवळ 11 ते 12,000 15,000च्या आसपास जाऊ शकते. 10,000 रुपये जरी तुम्ही पकडले तर 1 लाखाच्या परताव्यावरती तुम्हाला येणाऱ्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 1.25 करोड रुपये मिळतील. या 1.25 करोड मध्ये तुमचं स्वतःचं घर होऊ शकतं, तुमच्या मुलाचं जे काही शिक्षण असेल तर शिक्षण होऊ शकतं, एक चांगली फिरायला गाडी होऊ शकते, एक चांगली लाईफ जगू शकता. असं प्रत्येक व्यक्तीला त्यांनी TLCचा कॉइन म्हणजे TLC जो कॉइन आहे 1 लाख जर गुंतवले तर 1200 कॉइन फ्री असं बोलायचे ते आम्हाला. ही ऑफर चालू आहे, 1200 कॉइन तुम्हाला फ्री मिळतील आणि एका कॉइनची जर 10,000 रुपये प्राइस असेल तर तुम्ही करोडपती झाले ना. मग सर्व माणूस काय विचार करतो, मुलांचं जे काय असेल ते म्हणजे ते मिळेल नाही मिळेल पुढची गोष्ट, पण एक माणसाला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला म्हणजे TLC जे कॉइन आहे ना, TLC कॉइन वरती जास्त फसवणूक झाली आणि त्याच्यामुळे हा लोकांचा जो अमाऊंट आहे ती वाढत गेली. आणि सेकंड मी तुम्हाला सांगितलं की जर नवीन ऍप्लिकेशन आला, तुम्ही जर लावलेले पैसे पुन्हा तेवढेच जर दिले तर तुम्हाला ते तुमचे पैसे विड्रॉ करता येतील. आणि मग लोकांचं नाव इलाज झाला की बाबा मी 2 लाख रुपये लावले तर ते मला परत काढायचे, म्हणून मग जवळ जर नसतील तर कुठून कर्ज काढून तर कुठे दागिने ठेवून किंवा सो अँड सो वॉटेवर म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची ऍडजस्टमेंट करून पुन्हा तेवढेच पैसे लावले. आणि त्याच्यानंतर मग ते पैसे आम्ही जेव्हा विड्रॉल मागितलं, विड्रॉल तर पुढच्या महिन्यात येईल, त्याच्या पुढच्या महिन्यात असे करून त्याच्यावरती आम्हाला 2-3 महिने घालवले. शेवटी आम्ही रागामध्ये त्यांच्याशी बोललो का आम्हाला याच्यातून 100% विड्रॉल पाहिजे म्हणजे पाहिजे. खूप सारा तगादा आम्ही लावला. त्यावेळेस मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये विड्रॉल करून घ्या. मग तेव्हा आम्ही सर्वांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही तुमचे जेवढे पण आयडीला डॉलर्स आहेत सगळे विड्रॉल करून घ्या. आणि हे विड्रॉल जेव्हा आम्ही केलं तर त्या विड्रॉलच्या अकाउंटला ते डॉलर आलेच नाही. आणि तिथे पण आम्हाला समजून आलं की त्यांनी आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जेव्हा विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काळजी करू नका, 1 ते 1.5 महिन्याचा टायमिंगला पैसे येणार, पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी डिसेंबरचा टायमिंग दिला. डिसेंबर नंतर बोलले की प्रोसेस चालू आहे,
मार्च महिन्या 10 ते 15 जानेवारीपर्यंत आपल्याला पैसे येतील. आम्हाला 12 तारखेला स्वतः किरण पाटील, आम्ही काही मंडळी त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यावेळेस स्वतः ते बोलले की 15 तारखेला पैसे 100% मिळतील. 15 तारखेपासून आपण पैसे, माझ्याकडे काही त्यांचं म्हणजे व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग सुद्धा आहे, त्याच्याद्वारे पण त्यांनी बोललेलं आहे आणि त्यांनी स्वतः मला ग्वाही दिलेली आहे. आज पण माझ्या मोबाईलमध्ये त्यांची चॅटिंग आहे का तुमच्या पैशाची जिम्मेदारी मी घेतलेली आहे आणि तो परतावा देण्याची जबाबदारी माझी आहे. मी माझी प्रॉपर्टी विकेल आणि तुम्हाला ते मिळून देईल. फक्त आपल्याला थोडंसं 31 मार्च पर्यंत वाट बघावी लागणार आहे. पण 31 मार्चला पण त्यांनी आम्हाला फोन वगैरे 1 तारखेपासून उचलणं सगळ्या लोकांचं बंद केलं. त्याच्यामध्ये पण त्यांनी भांडणं लावण्याचं काम केलं. लोकांना सगळ्यांना फोन केले, पैसे आलेले आणि 1 तारखेपासून त्यांनी लोकांचे फोन उचलायचे बंद केले. काही लोकांना त्यांनी ब्लॉकमध्ये टाकलं, आम्हाला सुद्धा ब्लॉकमध्ये टाकलं. मग त्यानंतर माझं थोडंसं शाब्दिक वाद झाला त्यांच्याबरोबर आणि त्या दिवसापासून आमचे कॉन्टॅक्ट पूर्ण संपले. आणि मग शेवटी मग काही समाजातील लोक, काही मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी एकत्र येलं आणि निर्णय घेतला की अशा व्यक्तीला आपल्याला काहीतरी अद्दल घडवायला पाहिजे किंवा हा जर आपण याच्यावरती जर कंप्लेंट नाही केली किंवा याला शासन जर नाही घडवलं तर हा गुन्हे करतच राहणार. कारण माझ्या फक्त ऐकीव आहे का यांनी याच्या अगोदर खतामध्ये पण खूप साऱ्या लोकांना, शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. भातामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांना फसवलेले आहे आणि फसवतोय तो कोणाला तर आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फसवतोय. आणि त्या फसवणुकीच्या माध्यमातून आज जी अफाट गडगंज संपत्ती माझ्या अंदाजी त्याच्यामध्ये त्यांनी हे केली. म्हणजे यांना ही सवय झालेली आहे अशा पद्धतीने लोकांना म्हणजे फसवणूक करून पैसे कमवायची. साधारणतः तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याकडे जे तुम्ही पैसे दिले ते रोख रकमेत दिलेत की आपण अकाउंट मधून आपण चेकद्वारे असं काय दिलेलं आहे? दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे डॉलर आपल्याला लागतात, त्यामुळे कॅश रक्कमच तिथे द्यावी लागते. कारण कॅश रक्कम जर दिली तर आपल्याला डॉलर फास्ट मध्ये येतात. पण ते सुरुवातीला आम्हाला काही अकाउंट्स द्यायचे, म्हणजे एक विश्वास बसण्यासाठी वेगवेगळे आम्हाला रोज अकाउंट दिले जायचे आणि त्या अकाउंटवरती मग एरियामध्ये ज्या पण एरियात कोणी लोक असतील मग त्या बँकेच्या थ्रूनी वेगवेगळ्या ते अकाउंट्स पण भरपूर दिले होते. त्यांचे नागेश शीट्स म्हणून आहे, त्या नागेश शीट्स वरती आहे, त्यांच्या मेसेजचं अकाउंट आहे, त्याच्यावरती पण पेमेंट पाठवले. त्यांचं पर्सनल अकाउंट आहे, त्या अकाउंटला सुद्धा लोकांनी पैसे दिलेले आहेत आणि जास्त करून त्यांनी कॅश कलेक्ट केलेली आहे. आणि आता तुम्ही जी तक्रार दाखल केली त्या तक्रार दाखल करताना तुम्हाला कोणती अडचण आली होती का? पोलिसांकडून कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळालं? नाही, मी पहिल्यांदा मला म्हणजे असं भास झालं की ज्यावेळेस आम्ही SP ऑफिसला, आम्ही साहेबांच्या ऑफिसला गेलो आणि आम्हाला तिथे त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं गेलं. एक साधारण आम्ही 15 ते 18 लोक होतो आणि त्यावेळेस त्यांनी जी आम्हाला ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी ते आम्हाला विश्वास एक दाखवला. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी विश्वासार्थ आम्हाला सांगितलं सरांनी का कुठलाही अधिकारी तुमच्याकडून पैसे घेणार नाही, मागितलं तर माझ्याशी चर्चा करा आणि तुम्हाला सर्वांना एकत्र येण्याची गरज नाही. तुमच्यातला कोणीही एक व्यक्ती जरी आला तरी तुम्हाला सेम ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे आम्ही स्वतः तिथे एवढं म्हणजे त्यावेळेस आम्हाला विश्वास बसला की आमचे पैसे मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. म्हणजे बिलीव्ह नाही, म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटतं की खरंच अशा पद्धतीची ट्रीटमेंट पोलीस स्टेशनला मिळू शकते का, पण लोक उगीच घाबरतात असं आम्हाला वाटलं आणि आम्हाला तिथे कॉन्फिडन्स आला. त्यानंतर त्यांनी मग EOWच्या ज्या मॅडम आहेत वर्षा राणी पाटील यांना त्यांनी तिथेशी बोलवलं. मॅडम आल्या आणि त्यानंतर मॅडम पण त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन आम्हाला सगळ्यांना गेल्या आणि त्यांनी सुद्धा सरांसारखी सेम ट्रीटमेंट दिली. आम्हाला आश्वासन दिलं, त्यांनी ग्वाही दिली तुमचे सर्व पैसे आपण त्या माध्यमातून, त्यांच्याकडे जे काय असेल त्या माध्यमातून आपण तुमचे सर्व गोरगरिबांचे पैसे मिळून देणार. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे सहकारी आहेत जसे क्लार्क असतील किंवा सतीश अस्वार म्हणून सर आहेत, त्या व्यक्तीने दिवस रात्र या गुन्ह्याचा तपास केला. म्हणजे आम्ही थकायचो पण ते लोक थकत नव्हते. म्हणजे एवढ्या छान पद्धतीने त्यांनी तपास केला आणि सगळं चांगल्या पद्धतीने म्हणजे याच्यावरती म्हणजे बोलतात ना की गुन्हेगारावरती ज्या काही ऍक्शन घ्यायच्या त्या ऍक्शन घेतल्या. कोर्टामध्ये पोहोचणे, वेळेवर सगळ्या गोष्टी करणे. तर खरंच माझा म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला हँड्सअप आहे. लोकांच्या या कदाचित आमच्या या वक्तव्यामुळे लोकांना आणखी जास्त विश्वास बसेल पोलीस डिपार्टमेंटवरती आणि अपेक्षा ठरतील का पोलीस डिपार्टमेंट म्हणून सगळ्या ज्या गरजू लोक असतील किंवा ज्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत त्या अन्यायाला न्याय मिळेल. बस एवढंच मी पोलिसांशी बोलताना अशी माणसाला भीती वाटते, पण ते इतके चांगले ट्रीटमेंट मध्ये इतके चांगले बोलतात का म्हणजे त्यांच्याशी बोलताना अजिबात भीती वाटत नाही आणि मनात एक विश्वास वाटतो की हे आपल्याला न्याय मिळवून देते. शिवाय एक गोष्ट मी अजून इथे सांगू इच्छितो की आम्हाला दर 1 दिवसांनी 2 दिवसांनी SP सरांच्या ऑफिस मधनं कोण करतं माहिती नाही, पण आम्हाला ते विचारतात की आज काय कारवाई झाली किंवा आज कशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांनी ट्रीटमेंट दिली किंवा
तुम्हाला कशी वागणूक दिली, तर हे सुद्धा आम्हाला तिकडनं फोन येतात. तर आम्ही त्याच्यावरती पण जे घडलं म्हणजे ते आम्ही तिथे आम्हाला त्यांना एक्सप्लेन करतात. काही दिवसापूर्वी पोलीस यंत्रणा म्हणजे जे काही संबंधित तपास करण्यासाठी त्यांच्या दुकानात आणि त्यांच्या जे मालमत्ता आहे त्या ठिकाणी चौकशीसाठी आले होते. त्यावेळेस तुम्ही सुद्धा उपस्थित होते. नेमकी काय त्या दिवशी झालं? त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे सगळं दुकान आहे त्या दुकानाची त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यानंतर त्यांचे जे शॉप्स आहेत, गोडाऊन्स आहेत, त्याच्यानंतर त्यांचे फ्लॅट्स आहेत, या सर्व बंगला आहे, या सर्व गोष्टींची त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केली. तिथे म्हणजे त्यांना जे काय कागदोपत्री लिहायचं होतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी टिप्पणी त्याच्यावरती केली आणि त्यानंतर मग रात्री आम्हाला त्यांनी फ्री केलं. अच्छा, सध्या आरोपी म्हणून जे म्हणजे आहेत, आता जे गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांना अटक देखील झालेली आहे. साधारणतः किती दिवसाची पीसी मिळालेली तुमच्याकडे माहिती आहे? हो, 19 तारखेला त्यांना सत्र न्यायालयामध्ये म्हणजे भिवंडी सेशन कोर्टामध्ये त्यांना हजर केलं. हजर केल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून कोर्टाच्या याच्यानुसार त्यांनी 5 दिवसाची म्हणजे 25 तारखेपर्यंतची त्यांना पोलीस कस्टडी दिली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी काही चौकशी व्हायची होती किंवा करायची होती ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे चौकशी वगैरे त्यांनी केली. त्यानंतर काल पुन्हा 25 तारखेला कोर्टामध्ये त्यांना हजर केलं आणि न्यायालयाने त्यांना 8 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, MC केलेलं आहे. काय वाटतं तुम्ही जे आता तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यानंतर त्या तक्रारीची दखल पोलिसांनी देखील घेतलेली आहे, म्हणजे तक्रार घेतल्यानंतर इतर जे तुमच्यासारखे अजून तक्रारदार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार? आणि अशा प्रकारे जे वाडा तालुक्यात आधी सुद्धा इन्व्हेस्टमेंट लोकांनी केल्या होत्या, वेगवेगळ्या कंपन्या येऊन गेल्यात, मग ते पॅन असेल किंवा पॅगोडा पिरामिड सारख्या अशा वेगवेगळ्या जे काही त्याच्यामध्ये पण अनेक आधी फसवणूक झालेल्या आहे, तर पुन्हा असं होऊ नये यासाठी आपण काय सांगाल? अशा आमिषाला बोलू नका आणि किती जवळचा व्यक्ती असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जर ठेवत असाल तर काहीतरी मागे पुरावा ठेवा, त्यांच्याकडे काहीतरी लिहून घ्या, म्हणजे काहीतरी पोच पावती घ्या. त्या तुम्ही जे पण त्यांना कॅश देणार, चेक देणार, जे काय असेल ते काहीतरी आपल्याकडे पुरावा पाहिजे. कारण डोळे झाकून तर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण या दुनियेत कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाला फसवू शकतं. तशी आमची फसवणूक झाली. साधारणतः ही जी आता तुमची रक्कम आहे जी गुन्ह्यामध्ये नोंद केलेली आहे त्या संदर्भातले आपण तुमच्याकडे सुद्धा पुरावे होते ते त्यांना पुरावे सादर केले का? हो, पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आणि आज पण ते काम चालू आहे. प्रत्येक व्यक्ती तिथे SP साहेबांच्या ऑफिसला जात आहेत आणि सगळ्या कॅश असेल तर कॅश, अकाउंटच्या जर अकाउंटमधून जर पैसे जर ट्रान्सफर केले असतील तर त्या अकाउंटच्या डिटेल्स या सर्व पद्धतीचं कामकाज चालू आहे. आणि अजून मला सांगायचं आहे की रविवारच्या दिवशी डिपार्टमेंटला पूर्णपणे सुट्टी असते. त्या दिवशी सुद्धा त्यांनी आमच्यासाठी ऑफिस उघडं ठेवलं होतं आणि आमच्या लोकांना प्राधान्य देऊन त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं, कशा पद्धतीने पैसे दिले किंवा काय काय बोलणं केलं होतं या पद्धतीने सगळ्या इन्क्वायरी वगैरे करून आणि त्यांनी ते लिखित स्वरूपात मांडले. आता अंतिम प्रश्न एक आमचा असा आहे की ह्या ज्या योजना कंपनीच्या आणल्या होत्या, त्यांनी दाखवलं होतं, याच्या संदर्भात कुठे सेमिनार, कार्यक्रम वगैरे असे काय घेतले होते का त्यांनी? हो, घेतलेले. सेमिनार घ्यायचे ते कधीतरी 15 दिवस म्हणजे महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून असं सेमिनार असायचे. पण झूम मीटिंग वरती वगैरे ते जास्त फोकस असायचं, फोकस असायचं. त्याच्यामध्ये ते गाईड करायचे की तुम्ही जास्ती लोकांना जर सांगितलं तर एक गरिबी दूर होईल, आपण त्या माध्यमातून लोकांना 2 पैसे कमवून देऊ, जेणेकरून गरीब असतील लोक किंवा रिटायर पर्सन असतील तर 2 पैसे त्यांच्या घरामध्ये, म्हणजे त्यांचा जो मोटिवेशन होता तो एक बोलतात ना, एक प्रकारचं मॅनिप्युलेशन म्हणा किंवा मग हिप्नॉटिझम म्हणा, अशा पद्धतीचं हे शिकवलेलं सगळं म्हणजे अभ्यास करून त्याच्यामध्ये प्रमोद मोरे नावाची जी व्यक्ती आहे ही यांनी NLP कोर्स केलेला आहे आणि या NLP कोर्सच्या द्वारे लोकांना हिप्नोटाईज केलं जातं किंवा त्यांची जी शब्दरचना जी अशी असते, इमोशनल केलं जातं, त्यांची जी शब्दरचना अशी असते का त्यांच्या बोलण्यावरती कितीही हुशार व्यक्ती असला, कितीही शिकलेला व्यक्ती असला तर तो इथे येऊन या इंडस्ट्रीमध्ये काम करणार किंवा या गुंतवणूक करणार, अशा पद्धतीचं म्हणजे लोकांना ते सगळं दाखवत होतं. आणि जस्टिन राज म्हणून जो आहे सेकंड, किरण पाटील यांनी त्यांचं नाव घेतलं होतं, जस्टिन राज आणि प्रमोद मोरे. तर जस्टिन राज सुद्धा म्हणजे लोकांना म्हणजे दाखवायचं की खूप पैसे येत आहेत,
खूप श्रीमंत होणार तुम्ही, असे मोटिवेशन वगैरे लोकांना देऊन सेमिनारमध्ये वगैरे लोकांना ते मॉनिप्युलेट करत होते. हे असतील किंवा आमची टीम असेल, म्हणजे आमचे साथीदार जे पहिल्या कंपनीमध्ये काम करत होते हे सगळे आमच्या सोबत आले आणि एक मुठ्ठी बनून आम्ही एक ताकद बनून हे काम केलं, म्हणून हे सगळं सक्सेस झालं. तर त्यांना सगळ्यांना पण आमचं धन्यवाद की तुम्ही आमच्या सोबत राहिले, आपण एक अन्यायाला वाचा फोडू शकलो. मध्यस्थी करण्याचा म्हणजे तसं नाही, मध्यस्थी का दाखल झालाय त्यांनी त्याची जबाबदारी काय करायला पाहिजे होतं असं, बरोबर ना, असा प्रश्न विचार. ज्या वेळेस तुम्ही म्हणजे आता गुन्हा नोंदवण्याच्या आधी तुमच्या बैठकी झाल्या होत्या अनेक वेळा, बऱ्याचशा लोकांनी मध्यस्थी देखील केली असेल, परंतु किरण पटेल यांच्याशी जे संपर्क झाला, ज्यांच्यावरती आता तुम्ही जो गुन्हा दाखल केलाय, तर त्यावेळेस त्यांची काय जबाबदारी असायला पाहिजे होती असं तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला उलट आम्ही त्यांना जेव्हा मध्यस्थी करत होतो ना, तेव्हा आम्ही ते काय बोलत होते, काही माझ्याकडे नाही, ते वरती माझे सिनियर आहेत त्यांच्याकडे आहे. तर मग आम्ही बोललो चला तुम्ही आमच्या जोडीला या, आपण मिळून कंप्लेंट करूया त्यांच्यावर. तर त्यांनी तेव्हा आम्हाला शुद्ध नकार दिला. ते बोलले मी त्यांच्यावर कंप्लेंट करू शकत नाही, तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा. मग याच्यावरून आपल्यालाही लक्षात येतं कदाचित हेही त्याच्यामध्ये सामील असू शकतात, असं होऊ शकतं. त्यांनी पूर्ण म्हणजे एकदम हेच केला, नकार दिला की मी त्यांच्यावर कंप्लेंट नाही करू शकत. याच्यावरून आम्ही समजलो, कारण जर ते आज आमच्या जोडीला असते तर कदाचित ही वेळ आली नसती. म्हणजे यावरून आम्हाला तेव्हा निश्चित झालं की हे सुद्धा त्यांना सामील झालेले आहेत.